प्रियंका आणि मयूर खोलीत आले होते. रुद्रही आज निवांत बसला होता. त्याला ह्याची कल्पना होती की हे दोघेही सहज पाठ सोडणार नाहीत. आज त्यांची इच्छा पूर्ण करूनच टाकू म्हणून रुद्र तयार होता. मात्र ते दोघे लहानगे काय बोलतात यासाठी तो थांबला होता. मामा, आज शेवटचे विचारतो आम्ही तुम्हाला, आम्हाला गोष्ट सांगणार आहात की नाही? दोघेही म्हणाले. रुद्र त्यांची मजा घेत म्हणाला, नाही सांगणार. जा, जर आपण गोष्ट नाही सांगितली तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही म्हणत ती दोघे जाण्यासाठी मागे फिरली. अरे थांबा, इथे या, बसा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती माझ्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ती एका लहानग्याची हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. थोडी भीतीदायक, पण तुम्हाला आवडेल. तर मग ऐकणार? रुद्रने दोघांना विचारले. दोघे एका सुरात म्हणाले, होय, ऐकणार. कथेला सुरुवात होते. मनीषाला कसल्या तरी आवाजाने जाग आली आणि ती उठली. कुणीतरी रडत असण्याचा तो भास होता की सत्य होते हे तिलाच कळत नव्हते. आजूबाजूला घट्ट काळोख होता. बहुतेक आबितचं रडत असावा असे तिला वाटले, म्हणून ती काळजीपोटी खोली बाहेर पडली. तो आवाज आता हलकासा होता. आतापर्यंत मनीषा आबितच्या खोलीजवळ पोहोचली होती. तिने लगेच दरवाजा उघडून आत डोकावले. अंधार असल्यामुळे तिला आतले काहीच नीटसे दिसत नव्हते. तिने खोलीचा दिवा सुरू केला तर सुशील आपल्या जागेवर गाढ झोपलेला तिला दिसला. हा इथे आहे, तर घरात हा आवाज कोणाचा घुमत आहे? मी आणि सुशील दोघेच घरात असताना हा आवाज कुणाचा? आवाज हॉलमधून येत होता, म्हणून तिने तिकडे पाऊल उचलली. आवाज अगदी अस्पष्ट होता, मात्र ते रडणे अजूनही सुरू होते. तिथे कोणीच नव्हते आणि अशा या परिस्थितीत तिला भीती वाटणे साहजिकच होते. एकटा मुलगा घरात आणि ते दूरपर्यंत मदतीलाही कोणीच नाही. किती ओरडले तरी इथे ऐकणाराही कोणीच नाही. एक अनोळखी भीतीने ती थरथरत हॉलमध्ये आली. समोरच कुणीतरी आहे, पण ते डोळ्यांना दिसत नव्हते. आई, कुठे आहेस तू? असा आवाज त्या अंधारात घुमला. दारावरती ठक आवाज होऊन तिथे एकदम नीरव शांतता पसरली. काही वेळ मनीषा एकदम स्तब्ध उभी राहिली. नक्कीच हा भास होता म्हणत ती दरवाजाकडे गेली. हॉलमधील दिवा तिने क्लच दाबून सुरू केला व ती आजूबाजूला काही सापडते काय याकडे लक्ष देऊ लागली. पण सर्व काही जसेच्या तसे होते. तशीच ती परत खोलीत आली, पण तिला झोप कसली येत नव्हती. तिचे कान त्या आवाजाचा कानोसा घेत होते. तो आवाज तिला एखाद्या लहान मुलाच्या आवाजासारखा वाटला होता. तो कशासाठी तरी रडत होता. अगदी अल्प वेळेसाठी तो आवाज घरात घुमला होता की तिलाच अगदी उशिराने जाग आली होती. काही वेळा मानवी कान व डोळे एखादा असाच क्षणिक भास देतात. या विचारात मनीषाचे डोळे लागले. मनीषाचे कुटुंब काहीच दिवसा अगोदर इथे स्थायिक झालेले होते. तिचे कुटुंब म्हणजे ती, तिचा नवरा कुणाल आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आबित्य. आबित्य हाच त्यांचे आयुष्य होता, त्यांच्या जगण्याचे बळ आणि त्यांचा जीव की प्राण होता. आबित्य अगदीच हळव्या मनाचा होता. अगदी कुणाला साधी दुखापत झाली तरी तो त्याच्यासाठी तळमळून उठायचा. कुणाल ह्या दिवसात घरी नव्हताच. तो पूर्वीच्या शहरी काही कारणासाठी गेला होता. त्याला परतायलाही 2-3 दिवस तरी लागणारच होते. पण त्याने आपल्या बायको मुलाला नव्या घरात ठेवले होते. सकाळी लवकर उठून आबित्य तयार होऊन टेबलावर बसला होता. त्याचा आज शाळेचा पहिलाच दिवस होता. तो आज नवीन शाळेत आणि नवीन मित्रांत रमणार होता. कुणालने इथली सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती. शेवटी मनीषाने आबित्यला मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन सोडले. ते अंतर जेमतेम 10 मिनिटांचे होते, तरी फारच. मग तिथून शहर दूर नव्हते. सहज चालत जाता येईल इतके दूरवर ते नजरेस पडत होते. मग रिक्षाचे पैसे वाचले. कधी बाजारी जायचे तर चालतच जाईन या विचारात मनीषा हसली. मात्र रस्त्यावरील वाहनांची गर्दी अफाट होती, त्यामुळे ती तिथे खूप वेळ थांबू शकली नाही. तशीच ती घरी परतली. घराची साफसफाई करून दुपार झाली होती. त्यातच कामाचा थकवा तिला इतका आला होता की आता अंथरूण धरले तरी झोपून जाईन असे झाले होते तिला. मात्र काही वेळातच स्कूल बस येईल
व आबिसेला घेऊन येण्यासाठी जावे लागणार होते तिला, म्हणून तिने चहाने आपला ताण व येणारी झोप उडवण्याचा विचार केला. तशी ती किचनमध्ये शिरली व पाणी, साखर आणि चहाची पावडर उकळत केली. ती तशीच पाठमोरी उभी राहून आपल्या कामात व्यस्त होती. तोच तिला आपल्या मागे कोणीतरी असल्याचा भास झाला. तशी ती दचकून मागे फिरली. दरवाजा शेजारी तिला एक लहानशी अस्पष्ट आकृती दिसली. तसा तिच्या हृदयाला धक्का बसला, पण ती आकृती अद्याप तिथून नाहीशी झाली होती. आपले धडधडते काळीज घेऊन मनीषा तशीच किचन बाहेर पडली. घरभर तिचे फिरून झाले, पण तिला काहीच आढळले नाही. तिला या घरात राहायला आल्यापासून असले विचित्र भास व्हायचे व तिने आताच्या आयुष्याला आपल्या मागच्या आयुष्याशी जुळवून पाहिले असता तिला आढळले की असले भास तिला क्वचितच झाले होते. साधारण एखाद वेळी जर भास झाला तर तिच्यासाठी वेगळे नव्हते, पण सारखे सारखे ती याला कंटाळली होती व तिचे या बाबतीत कुणालशीही बोलून झाले होते, पण त्याने हे सर्व हसण्यावारी घेतले होते. विचारात असतानाच तिला जाणीव झाली की तिने चहा उकळवत ठेवला आहे. तशी ती परत किचनमध्ये धावली. संध्याकाळचे 4 वाजले होते. मनीषा काळजीपोटी किंवाच फाट्यावर जाऊन थांबली होती. आबिदसे आपल्या मित्रांना बाय करत बाहेर पडला. बस काहीच वेळात पुढे निघून गेली. तुम्ही मित्रही जमवलेस लवकर, मनीषाने विचारले. होय आई, अगदी चांगले आहे ते, आणि ना शाळाही खूप मोठी आहे, आबिदसे सांगू लागला. तुला आवडली काय, मनीषाने विचारले. होय आई, खूप आवडली शाळा मला, आबिदसे आनंदाने बागडत म्हणाला. रात्रीचे जेवण होताच आधी मनीषाने आबिदसेला झोपवले. मग ती तशीच खोलीत परतली व तिने कुणालला फोन लावला. तेच विचारपूस आणि सेमकुशल तिने त्याला विचारले. कधी येतोस असे काही विचारून तिने शेवटी 15-1 मिनिटापर्यंत चाललेला तो कॉल कट केला. तिला आज काही केले तरी झोपेला स्वतःवर हावी होऊ द्यायचे नव्हते. ती त्या आवाजाचा कानोसा घेत तशीच आपले शरीर ताणत पलंगावर बसली होती. 12 वाजले तशी तिला डुलकी आली आणि ती पलंगावरून धाडकन खाली पडली. तशी आलेली झोप पळाली. तिने खिडकीपाशी जाऊन आपले तोंड एकदम गार पाण्याने धुतले व परत येऊन ती त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली. रात्रीचा 1:30 वाजला होता. मनीषाचे डोळे पेंगत होते. तिला आता झोप अनावर झाली होती. काही वेळ काहीतरी कसरत करून बसू व नंतर झोपू असा विचार करत ती बसली होती. खूपच वेळ गेला, पण कसलाच आवाज नव्हता. मी अगदी बरोबर होते की हे सर्व फक्त एक भास होते, म्हणून ती पलंगावर आपले थकलेले अंग टाकून देत पडली. काहीच वेळ गेला होता आणि तिच्या कानावर तो आवाज आला, एक रडणे, लहान मुलाचे रडणे. मनीषा लगेच उठली व खोली बाहेर पडली. हॉलमध्ये कोणीतरी होते. पहिल्यांदा ते फक्त रडत दरवाजापर्यंत गेले व तिथे दरवाजा ठोठावत खाली बसले. ते रडणे मनीषाचे काळी चिरत होते. तिचे डोळे अंधाराला चिरत नेमका कोण रडत आहे ह्याचा कानोसा घेत होते, पण तिथे कोणीच नव्हते. तो आवाज मात्र स्पष्ट होता. आई, आई कुठे आहेस तू, कधी येणार आहेस तू, मला नकोय सायकल, मला तूच हवीस आई, आता तरी ये ना, मी खूप भुकेलेला आहे, मला काही नकोय, तू ये ना आई लवकर. तो आवाज वातावरणात घुमत होता. ते प्रत्येक शब्द मनीषाच्या हृदयाचा ठाव घेत होते. तिचे हृदय पिळवटून निघत होते. कोणीतरी लहान बाळ आपल्या आईसाठी रडत आहे. त्याची आई त्याला सोडून कुठेतरी दूर निघून गेलेली आहे आणि हा लहान तिच्यासाठी रडत आहे. शेवटी तासभर चाललेला हा प्रसंग शांततेत जाताना दिसला. मला नकोय काही, अगदी केविलवाना आवाज तिथे घुमला आणि पुढच्याच क्षणी दारावरती काहीतरी आपटले. जसे तिथे बसलेल्या अदृश्य मुलाने आपल्या हातात धरून ठेवलेली एखादी वस्तू दारावरती फेकून मारली असावी, असेच होते ते. मनीषाचे लक्ष गेले की दारावर आपटून एक बाहुली तिथे पडली होती. काही पावलांचा आवाज आला व त्याने शेवटचे ते दार ठोठावले आणि तो सर्व आवाज काही वेळातच संपला. मनीषाने ती पडलेली बाहुली उचलली व आपल्या खोलीत आणली. तिचे डोळे भिजलेले होते आणि तिचे काळीज थरथरत होते. तिला झोप येतच नव्हती,
पण जागरणामुळे आणि थकव्यामुळे तिचे डोळे केव्हा लागले तिलाच कळले नाही. तो दिवस शनिवारचा होता, त्यामुळे मनीषाला खूपच धावपळ करावी लागली. आबितसेला शाळेत पोहोचवून ती काही वेळ आरामासाठी म्हणून सोफ्यावर पडली. तोच दारावरची बेल वाजली. तिने त्रासून दरवाजा उघडला. समोर कुणालला पाहताच ती आनंदाने ओरडली, तू तर आणखी 2-3 दिवसांनी येणार होतास ना, मग असा अचानक कसा? मनीषाने विचारले. अगं, तुला जर सर्व काही खरे खरे सांगितले असते तर तुला असा सरप्राईज कसा देऊ शकलो असतो. बरं, आबितसे कुठे आहे? कुणालने विचारले. तो शाळेत गेला आहे, थोड्याच वेळात येईल तो, म्हणून फाट्यावर जाऊन राहावे लागेल. त्याआधी तुम्हाला चहा करून देते, मनीषा म्हणाली. मनीषाने आबितसेला घरी आणले होते. तो नेहमीप्रमाणे खुश होता. त्याने घरात पाऊल ठेवताच कोणीतरी मोठ्या आवाजात त्याला दचकविले. तसा तो घाबरून मागे सरकला. समोरच कुणाल उभा राहून आबितसेला हसत होता. बाबा, आबितसे आनंदाने ओरडला व धावत जाऊन कुणालच्या कुशीत शिरला. आज आबितसेला झोप ती कसली येत होती. त्याचे लाडके बाबा जे घरी आले होते त्याने त्यांच्याबरोबर खूप मस्ती केली आणि त्याला झोपायला सांगून कुणाल बाहेर पडला. आबितसे झोपला काय? मनीषाने विचारले. तो झोपतोय कसला? पण तरी थोडासा प्रयत्न केला मी, म्हणत कुणाल हसला. कुणाल, तुला काहीतरी सांगायचे होते काय? बोल ना, कुणालने कुतूहलाने विचारले. ते कुणाल, या घरात ना कोणीतरी राहते. रात्री कोणीतरी मुलगा तिथे दारापाशी बसून रडतो, म्हणत मनीषाने सगळी हकीकत सांगून टाकली. ती ऐकून कुणाल थोडा गंभीर झाला. तिथे टेबलावर ठेवलेल्या बाहुलीकडे तो एकटक पाहत होता. तोच एक हाक त्याच्या कानी आली. बाबा, चला ना खेळायला. आबितसे केव्हाच खोलीत शिरला होता आणि तो कुणालला हलवत बोलला. तसा कुणाल दचकला. मनीषाचेही तिकडे लक्ष नव्हते. हाच आहे तो खोडकर, जो रात्री रडून आईला त्रास देतो, कुणाल आबितसेला कुशीत उचलून घेत म्हणाला. काही वेळातच आबितस्य तसाच कुशीत पडून झोपला. मी याला झोपवून येते, मनीषा आबितसेला कडेवर उचलून घेत म्हणाली. जवळजवळ रात्रीच्या 3चा प्रहर होता. दारावरती थाप पडली. बहुतेक ती केव्हापासून पडत असावी. तसे कुणाल व मनीषा दचकून उठले. थाप अजूनही पडतच होती. लगेच दोघेही धावले व त्यांनी दरवाजा उघडला. दारात आबितसे उभा होता. त्याचे डोळे लाल पडले होते. चेहरा घामाने चिंब भिजला होता. हातपाय गळाले होते. अगदी अशक्तपणे तो तिथे उभा होता. आई, आई, तिथे कोणीतरी लहान मुलगा रडते ग. ते सारखे आपल्या आईला हाक देते. त्याची आई शोधून द्या ना त्याला. आबितसेचे होठ थरथरत होते. तो कसा तरीच बोलत होता आणि पुढच्या क्षणी तो जागीच कोसळला. तसे दोघेही धावले. त्यांनी आबितसेला उचलून पलंगावरती झोपवले. दोघांनाही काळजीपोटी झोप येत नव्हती. कितीतरी वेळ गेला आणि दोघांचे डोळे लागले. अगदी सकाळी 9च्या सुमारास मनीषाला जाग आली. समोर आबितसे व कुणाल शांत झोपले होते. मनीषाने प्रेमाने आबितसेच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला काहीतरी जाणवले आणि तिने लागलीच हात मागे खेचला. पुन्हा आपली खात्री करण्यासाठी म्हणून तिने आबितसेच्या अंगाला हात लावून पाहिला. आहो, ऐकता काय? मनीषा ओरडत रडत म्हणाली. कुणालला त्या आवाजाने जाग आली. काय झाले? आबितसेला खूप ताप भरलाय हो. आबितसे, डोळे उघड. आबितसे, डोळे उघड बाळ, डोळे उघड. मनीषा एकदम घाबरी घोबरी झाली होती. पण आबितसेच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया नव्हती. त्याची ती अवस्था बघून दोघांचे काळीच पाणी पाणी झाले. आबितसे, डोळे उघड, बघ आपण खेळायला जाऊ, कुणाल रडवल्या सुरात म्हणाला. तसा कुणाल लागलीच उठला. तू आबितसेची काळजी घे, मी आत्ताच्या आता डॉक्टरांना बोलावून आणतो, म्हणत झटपट तयारी करून कुणाल बाहेर पडला. डॉक्टरांचे आबितसेला तपासून झाले. सामान्य ताप म्हणून त्यांनी औषधे लिहून दिली. कुणाल आणि मनीषा मात्र इतक्यावरच अवलंबून राहिले नाही, कारण त्यांना आबितसेची परिस्थिती फारच गंभीर वाटत होती. लगेच त्यांनी त्याला दवाखान्यात हलवले. संध्याकाळ झाली होती. दोघेही आबितसेच्या उशीपाशी डोक्याला हात धरून बसून होते. त्यांची काळजी विकोपाला गेली होती. दिवसभरामध्ये
त्यांनी आबितसेला अनेक डॉक्टरांकडे दाखवले होते. त्यांनी तापाचे लक्षण सांगून औषधे लिहून दिली होती. दोघांनी आबितसेला एका तज्ज्ञ डॉक्टरांची औषधेही चालू केली होती. हे सर्व कसे काय झाले? तो रात्रीपर्यंत तरी एकदम बरा होता, मग तो अगदी वाईट अवस्थेत दारापर्यंत कसा चालून आला? कुणाल म्हणाला. बहुतेक तो रात्री 3च्या सुमारास खोलीबाहेर उभा होता आणि आपल्या घरात जो प्रकार घडतो तो रात्री 2च्या सुमारास घडतो. कुणाल, मला वाटते आबितसेने ते सर्व ऐकले असावे. त्याचाच परिणाम त्याच्यावर झाला आहे. मनीषा म्हणाली. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही, पण मी माझ्या मुलासाठी काहीही करायला तयार आहे. हे जर खरे असेल तर मग पुढचे पुढे पाहू, कुणाल म्हणाला. रात्री दोघे एकदम तटस्थ जागत राहिले होते. वेळेवर वेळ आणि तासावर तास उलटत होते. रात्री 2चा ठोका जेव्हा पडला तेव्हा मनीषाचे डोळे लागले होते. कुणाल तसाच अर्ध झोपेत पेंगत होता. तोच त्याच्या कानावर आवाज आला, आई. त्या सरशी तो दचकून उठला. बाहेर रडण्याचा आवाज अगदी स्पष्ट येत होता. म्हणजे मनीषा एकदम खरे बोलत होती. मनीषा, मनीषा, अगं उठ, तो आवाज येत आहे, कुणाल तिला उठवत म्हणाला. दोघेही बाहेर हॉलमध्ये आले. एका लहान मुलाचे रडणे, जे काळजाला पिळगाटून टाकत होते, ते तिथं घुमले होते. ते काही वेळ तसेच आपल्या आईला हाका मारत रडत होते. आई, कुठे आहेस तू? कधी येणार आहेस तू? मला नकोय सायकल, मला तूच हवीस आई. आता तरी ये ना, मी खूप भुकेलेला आहे. तो आवाज तिथे घुमला. तासभर तरी उलटला होता. काहीतरी दारावर आपटले आणि कोणीतरी दाराजवळ जाऊन दारावरती काही थापा हाणल्या आणि काही क्षणातच सगळे आवाज बंद झाले. तिथे दिसत तर काही नव्हते, मात्र कानाला सर्व ऐकू येत होते. तिथे भीती नव्हती, ते सर्व काळीज हेलावत होते. आता तरी विश्वास बसला ना तुमचा? मनीषा रडत म्हणाली. तसा कुणाल मटकन खाली बसला. मनीषाही त्याच्या जवळ धावली. काही वेळ तिथे एकदम नीरव शांतता पसरली होती. आता काय करायचे? मनीषाने विचारले. मी करतो काहीतरी. एका व्यक्तीला मी ओळखतो, जो ह्या सर्वांचा छडा लावू शकेल. तू आबितसेची काळजी घे. मी सकाळीच निघतो व त्या व्यक्तीला बरोबरच घेऊन येतो, कुणाल म्हणाला. अद्याप रात्र झाली होती. कुणाल अजून घरी परतला नव्हता. तो कोणाला तरी घेऊन येणार होता, मात्र अद्याप त्याचा थांग पत्ताही नव्हता. मनीषा आबितसेच्या उशीजवळ बसली होती. आबितसे काही वेळापूर्वीच कसा तरी खाऊन परत झोपला होता. मनीषा त्याला औषधे द्यायला विसरली नव्हती. तेवढ्यात बाहेर गाडी थांबवण्याचा आवाज आला. तशी मनीषा धावली. त्यांनी दार ठोठावण्याआधीच तिने लागलीच दार उघडले. बाहेर कुणालसोबत कोणीतरी व्यक्ती उभी होती. हे रुद्र आहेत. रुद्र, हीच माझी पत्नी मनीषा, कुणाल दोघांनाही ओळख करून देत म्हणाला. तुमचा मुलगा आबितसे कुठे आहे? रुद्रने विचारले. तो आत आहे. तिघेही खोलीत शिरले. रुद्रने आबितसेची परिस्थिती पाहिली. तुमच्या घरात काय होत आहे ते सर्व कुणालने मला सांगितले होते. आता तुम्हाला कोणते अनुभव आले होते ते सर्व तुम्ही सविस्तर सांगा, रुद्रने मनीषाला विचारले. तसे मनीषाने घरात आल्यापासून घडलेला सर्व प्रकार सांगितला. रुद्रचा चेहरा गंभीर झाला. तेवढ्यात रात्रीचे 2 कसे वाजून गेले कोणाला काहीच कळले नाही आणि तो रडण्याचा आवाज त्यांच्या कानी आला. तसे तिघेही बाहेर धावले. तोच आदल्या रात्रीसारखा प्रकार तिथे घडत होता. तासाभराने तो तसाच त्याच क्रमात बंद झाला. दोघेही रुद्र काय बोलणार याकडे लक्ष देऊन होते. रुद्र बोलला. इथे खरोखरच कोणतीच वाईट शक्ती नाही. फक्त एखाद्या लहान मुलाचा अडकलेला आत्मा आहे आणि त्याला सोडवण्यासाठी म्हणून त्याची आई आणावी लागेल. पण कशी? माझ्याजवळ एक योजना आहे, मनीषा म्हणाली. कोणती? तिने आपली योजना सांगितली. तशी ती दोघांनाही पसंत पडली. आता फक्त त्यांना उद्याच्या घटकेची प्रतीक्षा होती. दुसऱ्या दिवशी दुपारी तिघेही त्या खोलीत जमले होते. रुद्रने ती बाहुली हातात घेतली व आपले डोळे बंद केले. काही वेळातच त्याने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यावर लाली आली होती. त्याच्याजवळ आपल्या साधनेतून साध्य केलेली ही अनोखी शक्ती होती की तो कोणत्याही वस्तूला हात लावून त्या वस्तूची व त्या वस्तूशी निगडीत व्यक्तीचा
भूतकाळ पाहणे त्याला सहज शक्य होते. त्याने तिथला भूतकाळ पाहिला होता. रुद्र बोलला, तुमच्या आधी इथे एक विधवा स्त्री आपल्या 3 वर्षाच्या मुलाबरोबर राहत होती. एके दिवशी ती आपल्या मुलाला घरात एकटी सोडून बाहेर गेली होती. तिला वाटले की अंतर एकदम कमी आहे व ती सर्व सामान खरेदी करून लगेच परतेल. तसेही रस्त्यावर वाहनांची बरीच धावपळ होती, त्यामुळे ती आपल्या मुलाला बरोबर नेण्यास घाबरली होती. परतताना नेमका तिचा अपघात झाला आणि ती घरी पोहोचूच शकली नाही. मूल घरात एकटे होते. ते भुकेलेले होते. ते आपल्या आईसाठी तळमळत होते. ते झोपले आणि रात्री 2च्या सुमारास ते हॉलमध्ये आले. अगदी दयनीय अवस्था होती त्याची. भुकेमुळे त्याचे सर्व शरीर क्रुश झाले होते. त्याच्यात कुठलाही त्राण उरला नव्हता. ते काकुळतीला येऊन आपल्या आईच्या परतण्याची वाट पाहत होते. ते तिच्यासाठी रडत होते. एखाद्या तासभर तरी ते तसेच बसून होते. शेवटी त्याने आपल्या हातातील बाहुली दारावरती फेकून दिली व ते कसे तरी चालत दरवाजापर्यंत गेले आणि त्याने दारावरती थापा हाणल्या व ते तसेच दाराला चिकटून निश्चित खाली पडले. त्यानंतर त्याचा आत्मा आपल्या आईच्या प्रतीक्षेत इथेच अडकून पडला. तो रोज रात्री आपल्या आईला ह्याच क्रमाने हाक मारत असतो, शोधत असतो. तुमच्या मुलाच्या आजाराचे मूळही ह्याच घटनेशी जुडलेले आहे. जिथे एखाद्या तरुण दांडगा माणूस जेव्हा अशा गोष्टीचा अनुभव घेतो आणि त्याचा त्याच्यावर परिणाम होतो, तर हे तर लहान मूल आहे. तरी आशा आहे की आपण ठरवलेल्या योजनेने काम करावे. ते रात्र झाली होती. मनीषा केव्हाच घराबाहेर पोर्चमध्ये जाऊन बसली होती. दरवाजा बंद होता व त्याआड रुद्र आणि कुणाल उभे होते. आज मनीषाच्या डोळ्यावर झोप नव्हती, कारण प्रश्न तिच्या एकुलत्या एक मुलाच्या जीवाचा होता व अडकून पडलेल्या एका लहान लेकराचा. प्रतीक्षेत केव्हा वेळ निघून गेली ते मनीषाला कळलेच नाही. आई, तिच्या कानावर हाक पडली. तसे त्या हाकेने तिचे हृदय विरघळले. जणू काही तिचेच लेकरू तिला हाक देत आहे असे तिला वाटले. ती जागची उठली. आई, कुठे आहेस तू? कधी येणार आहेस तू? मला नकोय सायकल, मला तूच हवीस आई. आता तरी ये ना आई, मला काही नकोय, तू ये ना लवकर. त्या आवाजाने मनीषा धावली. दरवाजा खाडकन उघडून तिने घरात प्रवेश केला. ती खाली गुडघ्यावर बसली. तिचे डोळे पाणावले होते. ये रे माझ्या बाळा, बघ मी आले आहे, तुझी आई आली आहे. पुढच्या क्षणी कसला तरी धडपडण्याचा आवाज आला. रुद्र आणि कुणाल तिथेच कोपऱ्यात उभे राहून घडणारा सर्व प्रकार पाहत होते. मनीषाने कोणाला तरी कुशीत घेतले होते. ते रडत होते आणि पुढच्याच क्षणी सर्व काही शांत झाले. मनीषा होती तशीच बसून होती. कुणाल लगेच धावला. तू बरी आहेस ना? त्याने विचारले. होय, मी बरी आहे. सकाळ झाली होती. आबिसेच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. रुद्रचे त्यांनी आभार मानले व त्याला कुणाल सोडवायला म्हणून गेला होता. मनीषाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. आपला मुलगा वाचला आणि एखादे अडकलेले मूल सुटले याचे तिला समाधान होते. रुद्रने गोष्ट संपवली व म्हणाला, तर मुलांनो, कशी वाटली कथा? पण प्रियंका आणि मयूर झोपून पडले होते. छान होती दादा कथा. बाजूलाहून आवाज आला. तसे रुद्रने दचकून पाहिले. तिथे त्याची बहीण नितेश आणि निकिता उभे होते. ते सर्व रुद्रकडे पाहून हसत होते. तर तुम्ही माझे बोलणे चोरून ऐकत होता तर थांबा, तुम्हाला मी बघतोच, नाही सुधारणार तुम्ही, म्हणत रुद्र त्यांच्यावर धावला.